नमस्कार बीडकरांनो, प्रशासन, राजकारण आणि सामाजिक घडामोडीवर आमची बारीक नजर ही आहे बीड हलचल न्यूज। चला पाहूया आजच्या ठळक बातम्या। बीड जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। राक्षस अभुवन ते बीड या मार्गावर रात्रीच्या वेळी विना नंबर हायवा ट्रकांची ये-जा होत असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणे आहे। या ट्रकांमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असल्याची माहिती समोर येत आहे। विशेष म्हणजे पाडळसिंगी टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये अशा वाहनांची हालचाल दिसत असल्याचा दावा काही नागरिकांनी केला आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांना दिसणारी ही वाहतूक संबंधित यंत्रणांच्या नजरेतून कशी सुटते असा सवाल उपस्थित होत आहे। याबाबत अधिकृत स्तरावर कोणतीही पुष्टी झालेली नसली तरी नागरिकांकडून महसूल व पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे। रात्रीच्या वेळी होणारी ही कथित वाहतूक रोखण्यासाठी संबंधित विभागांनी संयुक्त कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। दरम्यान विना नंबर वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याची ही चिंता व्यक्त होत आहे। जर अशा वाहनांमुळे अपघात झाला तर जबाबदारी निश्चित करणे कठीण होऊ शकते असे नागरिकांचं म्हणणे आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून सत्य परिस्थिती समोर आणावी आणि आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे। बीड हलचल न्यूज।